बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकोनी नाही तेची घेता श्री होईल दुरी निज पंथ नाथिये माझे तुझे कोण बोजे वागविल नाही तेची घेता श्री होईल दुरे निज पंथ तुका मने अंतराय देवी काय जिनेते नाही तेची घेता श्री होईल दुरी निज पंथ विभुम मेनुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम ददानम गवाम वृंदकानंदनम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन तुझे चरण संताचिया त्यांच्या कृपाने कसे जावितारू बाबाजी सद्गुरु पांडुरंग करू प्रथम नमन तुझे चरण संताचिया त्यांच्या कृपाने कसे जावितारू बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयंती केल्या स्मरण होय सकळ वेद्यांची अधिकरण तेची वंदुश्री चरण श्री गुरूंचे नमस्कार ने आता ओम नमो जनार्दना नाही भाव अभावपणा न दिकिलो मितुपणा नमन श्री सद्गुरुराया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भोज तेजं प्रदिक्त प्रदेशं वेदेन्द्रादेव सदास्तियमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः के प्रल्हाद स्थालधारी तरल गतितया चोद्दव कंसधारी भीनाधारी स्वर ऋषि स्वर कुशलतया राग करता अर्जुनोभूतम् इंद्रवादिन मृदंगम जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाव वक्ता सरसर जनया व्यासपुत्रो बभूवः के राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को के लाली मेरे लाल की जित देखो तितला लाल ही दे खन में गयो मैं हो गई लालम लाल बिठाला अनंत कोटी ब्रह्मांड नाईक पांडुरंग परमात्मा सकल कंठ भूषण माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज संत श्रेष्ठ सावता महाराज समस्त ग्रामस्थ मंडळ कार्यकारी मंडळ नियामक मंडळ आयोजक मंडळ तथा मुख्य मार्गदर्शक मंडळ आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे। जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्याच्या भेटीनंतर जगद्गुरु तुकोबारायांना जो अनुभव आला नवे नवे जगद्गुरु तुकोबारायांना ज्यावेळेस परमार्थातल्या काही खुणा कळाल्या त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये वास्तविकता त्यांना या गोष्टीची गरज नव्हती पण एक औपचारिकता म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हाला मला मार्गदर्शनासाठी या अभंगातून काही प्रतिज्ञा केल्या आहे त्या प्रतिज्ञा तुम्हाला मला सुद्धा करायच्या आहे। विठाला विठाला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा या अभंगाचा विषय फार गोड पण या अभंगावर वैचारिकपणाने काहीतरी बोलण्याच्या अगोदर एक मिनिट मी आपला घेतो। पावन पुण्यभूमी असणारं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आपली भूमी आपला गण आपलं गाव खर्ची आणि या खर्ची गावामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळ कार्यकारी मंडळ नियामक मंडळ आयोजक मंडळ तथा समाज बांधव आणि समस्त त्यांना सहकार्य करणारी संपूर्ण मंडळी ज्यांच्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याच्या विषयी एक तळमळ आहे ज्यांच्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची आवड इच्छा आहे अशा प्रत्येक व्यक्तीच्या सहकार्यातून
आणि गेल्या अनेक वर्षाची परंपरा असणारा आपला हा भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह संत श्रेष्ठ सगळ्यांचं हृदयस्थ स्थान सावता महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा खूप गोड आणि भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह आहे. वारकरी संप्रदायाची भगवी पताका आपल्या खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदाय तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करणारी ज्येष्ठ श्रेष्ठ महाराष्ट्रात गाजलेली महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण आमच्या ज्येष्ठ गुरुबंदिनी, त्यांनी काही ओळखलं नसेल पण तरी सुद्धा सुवर्णाताई गिरी, आदरणीय हरिभक्तीपरायण, सुंदर अशा प्रकारे ज्यांनी सुरुवातही केली आणि गोड चालही ज्या महाराजांनी म्हटली, आदरणीय हरिभक्तीपरायण संगीत विशारद वैजनाथ महाराज बीडकर, आणि ज्यांच्या तालावर गेल्या 4-5 दिवसापासून तुम्ही या ठिकाणी मंत्रमुग्ध होतात, आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य प्रकाशजी महाराज किनगावकर, तथा आमचे सर असतील, गावातील सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळ आहे, लहान गोपाल मंडळ आहे, मंचावर बसलेली सगळी ज्येष्ठ आणि वृद्ध मंडळी या ठिकाणी आहे, तथा आमचे विनेकरी महाराज आहेत, त्याचबरोबर आमचे सोपदार महाराज आहेत. माझा आवाज तुमच्या कानातून मनापर्यंत पोहोचवण्यासाठी उत्कृष्ट क्वालिटीचा आपला साऊंड आहे, आणि ज्यांच्या माध्यमातून आजची सेवा आहे, नवे ज्यांच्याकडे आज संत भोजन, आज फराळ आहे, आणि खरंच मला सुद्धा विचार पडला होता काय काय खाऊन काय काय सोडी देऊ. खरं सांगतो तुम्हाला मी, हां काय सांग, बरोबर आहे का नाही, हे इतके पदार्थ होते, तो वेळच मिळाला नाही मोजायला, घाईत आलो. आदरणीय हरिभक्तीपरायण श्री पंढरीनाथ नामदेव माळी आणि त्याचबरोबर श्री आदरणीय हरिभक्तीपरायण रामचंद्र नामदेव माळी यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी सुंदर अशा प्रकारे हा सहकार्याची जी भावना आहे ही फार महत्वाची आहे. जगत असताना मानवी देहावर काही मूल्यांकनानुसार काही जणांचं ऋण आहे. जरा बारकाई नाही का, तुम्ही फार भव्य दिव्य स्वरूपाने आलात आणि खूप मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा मंडप आहे. मानवी जीवन जगत असताना आपल्या मानवी जीवनावर काहीतरी एक कोणाची तरी उधारी आहे, उपकार करायचे, आणि तो उपकार कर्त्यांची यादी फार लंबी आहे, लिस्ट मोठी आहे. शास्त्रही म्हणतं रविश्चंद्र गणा वृक्षा नदी गावश्च सज्जनहा येत परोपकारा युगे देवीन निर्मितहा. मला असं वाटतं प्रत्येकाच्या उपकाराची यादी करणंही शक्य नाही आणि प्रत्येकाच्या उपकारातून उतराई होणं सुद्धा शक्य नाही. सोपं नाही. पण एक गोष्ट या ठिकाणी, एक पॉइंट ध्यानात ठेवा, गेन नका, एक पॉइंट ध्यानात ठेवा. जर उपकार करता जर कधी आपल्या समोर असेल, फक्त कृतज्ञता भावानं नम्र व्हा आणि त्याच्या पुढे फक्त या ठिकाणी हात जोडा. एवढं जरी केलं ना तरी भरपूर आहे. म्हणून महाराज, कृतज्ञ जर झालात तर उपकार जो करताय त्याला वाईट वाटताय. म्हणून उपकार करणाऱ्या समोर जर आपण गेला तर कृतज्ञता भाव जर हा असला तर त्यालाही बरं वाटतं, आणि आपलं सुद्धा त्या ठिकाणी एक अंतःकरणामध्ये जे ओझं आहे ते ओझं कमी होत आहे. म्हणून जे अन्नदाते असतील, पडद्याच्या मागून पडद्याच्या पुढून, खरं सांगतो तुम्हाला, जरा ऐका, श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक फार महत्वाचा आहे आणि तो मला असं वाटतं की प्रत्येकाने त्या ठिकाणी आपल्या हृदयावर तो करून घ्यावा. ए मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रदा विमार्गदा क्रोधान्वितदाश कुटिलाश कामिना सप्ताह यज्ञेन कलो पुनंती ते. या संत श्रेष्ठ सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गेल्या अनेक वर्षाची परंपरा असणारा आपला सप्ताह, या सप्ताहाच्या माध्यमातून काय होऊ शकतं. ए मानवा पाप कृतस्तु सर्वदा. जगामध्ये कितीही पाप्यातला पापी माणूस असला, कितीही क्रोधातला क्रोध असला, कितीही काम्यातला कामी असला, कसाही असला आणि कसाही असला, समजलं का? या मी 40 गावनी भाषा आहे, त्याला ठेवा जरा. कसाही असला आणि कसाही असला तरी त्याचा उद्धार मग तुम्हाला करायचं काय आहे बा, ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं तुम्ही आणि मी बसलोय, ऐका जरा. संप्रदायामध्ये आणि मला असं वाटतं वैदिक परंपरेमध्ये, सनातन धर्मामध्ये भगवंताजवळ जाण्याचे अनेक मार्ग आहेत. अनेक मार्ग आहेत. ज्ञान मार्ग असेल, भक्ती मार्ग असेल, योग मार्ग असेल, आहे की नाही. त्याच्यातला एक प्रधान म्हणजे कर्म मार्ग आहे, आणि कर्म मार्गाची उपासना जनकांपासून या ठिकाणी आपल्या पृथ्वी तलावर आहे. जरा ध्यानात ठेवा मी काय बोलतोय. आणि त्याच परंपरेलागत, त्याच परंपरेला अनुसरून संत श्रेष्ठ सावता महाराजांनी तीच कर्मप्रधान निष्काम कर्म ज्याला म्हणतो, निष्काम कर्म ही जी साधना आहे
ही साधना संत श्रेष्ठ सावता महाराजांनी आपल्या जीवनामध्ये अंगीकार केलाय. जरा जाणून घ्या. माझ्यापेक्षा निश्चित तुम्हाला चरित्र माहिती आहे, कारण आमच्यासारखे फक्त पुण्यतिथी आली का तेवढं चरित्र वाचतात, एरवी कोणीच वाचत नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला जशी ठाऊक आहे, कर्मप्रधान सावता महाराजांनी किती दिंड्या काढल्या पंढरपूरला? काढल्या त्या बरं किती जाऊ घ्या त्या पंढरपूरला. मी काही संतांच्या मुखातून ऐकलंय आणि एक चरित्र येतं त्याच्यात सुद्धा आहे की सावता महाराज सुद्धा पंढरपूरला गेले, पण तो विषय गौण आहे. मला मुद्दा मांडायचा आहे, जर तुमचं कर्म चांगलं असेल तर देवाला शोधण्याची गरज नाही, देव तुम्हाला शोधत शोधत तुमच्या घरी येतो. कळतं का मी काय म्हणतोय? जगातल्या सगळ्या संतांच्या पालखा पंढरपूरला जातात, पण सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी जगाच्या बापाची पालखी ही आरणबेंडीला जाते. हे वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य आमच्या संतांचं. कारण आमच्या संतांना कर्मामध्ये देव दिसला, कर्मातच त्यांचं वर्म आहे. म्हणून मला असं वाटतं त्यांना संत शोधण्यासाठी सुद्धा जावं लागलं नाही. सावता महाराजांच्या गुरूंचं नाव काय बरं? सावता महाराजांच्या गुरूंचं नाव काय? एरवी गुरुविन कोण बतावे वाट, काय म्हणतो आपण, बरोबर आहे की नाही? बाबापूर गेले आहे का नाही? जुने भजनी मंडळातले, गुरुविन कोण बतावे वाट बडा कठीण है. मला सांगा, संत सावता महाराजांच्या गुरूंचं नाव? तुम्ही का गरबडी घ्या तो है ना? आपणाची देव होय गुरु, आपणाची होय गुरु आपणच देव, होय गुरु आपणच देव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, हा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम बाबा. आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु, पडिय देह भावे पुरावी वासना, देह भावे पुरावी वासना. ज्यांचं कर्म चांगलं असतं ना मंडळी, सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आजच्या कीर्तनातून एकच हेडिंग घेऊन जा. ज्यांचं कर्म चांगलं असतं ना त्यांना देव शोधण्याची गरज नाही, देवच त्यांच्या घरी येत असतो. आज तागायत, आजही हा नियम चालू आहे, आजही हा देवते संत, देवते संत, निमित्त त्या देवच संत आहे आणि संतच देव आहे. फक्त काय आहे, जर एखाद्या पोराला आपली मराठी लँग्वेज समजत नसेल तर त्याच्या लँग्वेज मध्ये बोलावं लागतं. कळतं त्याची लँग्वेज? पाणी पित नाही. आता वैयक्तिक 24 घंटे आपण तसंच बोलतो का? तसं साधकाची वृत्ती जशी आहे तसं स्वतः भगवान परमात्मा रूप. हा म्हणून संत श्रेष्ठ सावता महाराज एक अलौकिक संत आहे महाराज. त्यांच्या जीवनामध्ये एक प्रचंड क्रांतिकारी संत आहे. हा त्या काळामध्ये मसोबा उपटून बाजूला ठेवणं म्हणजे काय सोपी गोष्ट होती का? आता सुद्धा मसोबाची जराची ती काय असते ना, ते अंगारा बिंगारा काय, जर गाडी ओलांडली तरी आपला जीव जीव धक्का करतोय. आणि त्या टायमाला अंधश्रद्धा कोणी काढली? अहो म्हणून कर्म चांगलं असलं पाहिजे. तुम्हाला सांगू का, संत श्रेष्ठ सावता महाराजांनी कांद्यामुळे अभंग पाठ आहे तुमचा, आणि मला असं वाटतं की पुढे चरित्र सांगणारा महाराज येणारच आहे. पण कांद्यात सुद्धा त्यांना देव दिसला, कोशिंबिरीमध्ये सुद्धा देव दिसला, आणि आपल्याला दगडात सुद्धा देव दिसत. बरं दगडात जाऊ द्या, माणसात सुद्धा देव दिसत नाही. मला असं वाटतं ज्यांचं आपण पाईक तत्व स्वीकारलंय त्यांचा गुण जर आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकार केला तरच संत श्रेष्ठ सावता महाराजांचा हा सप्ताह, ही पुण्यतिथी फळाला जाईल. विठाला आणि त्याच परंपरेलागत त्याच वारकरी संप्रदायाची ध्वजा, त्याच वारकरी संप्रदायाची पताका आपल्या खांद्यावर घेऊन जगद्गुरु तुकोबारांना सुद्धा
सापडले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाना ठेविला कर भोजना वागती तुप पावशर पडिला विसर स्वप्न माझी आणि त्याच वेळेस वास्तविक जगद्गुरु तुकोबरायांना ही गोष्ट जी आपण सांगतात ही गोष्ट त्यांच्या जीवनात लागतच नाही, कारण ते अज्ञानी होते का नाही म्हणता येणार का, कारण जगद्गुरु तुकोबराय म्हणजे एका जन्माचं त्यांचं पुण्य होतं का, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मी आम्ही दया विठ्ठल कृपा केले दया विठ्ठल कृपा केले जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मी आम्ही दया विठ्ठल कृपा केले दया विठ्ठल कृपा केले जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मी अतिशय सुंदर महाराजांनी अतिशय सुंदर चौयुगाचा भक्त नामा हुबा कीर्तनी आणि तेच नामदेवराय जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा यथोनिया. म्हणून महाराज जगद्गुरु तुकोबरांना कोण्याही गोष्टीचा अज्ञान नाही, पण जगद्गुरु तुकोबरांनी एक औपचारिकता म्हणून मानवी देहाची जी औपचारिकता आहे ती मात्र या ठिकाणी निभवतात. जरा ऐका. जगद्गुरु तुकोबरांना ज्या वेळेस कळालं परमार्थ म्हणजे काय, नवे नवे संत काय, भगवंत काय, आणि ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबरांना आपल्या अंतकरणातलं अज्ञान कळालं तर त्यावेळेस त्यांना कळालं की हे संत लोक फक्त आपल्या अंतकरणातलं अज्ञान घालू शकतात. भागवत फार गोड बोलतो, अज्ञान ध्वांतो विद्वांस कोटी सूर्य समप्रभ सुता क्याही कथासार मम कर्ण रसायन. अंतकरणातलं अज्ञान फक्त संत घालू शकतात. आणि त्यावेळेस मात्र कळालं परमार्थ वाटचाल करत असताना परमार्थावर जसा जसा अधिकार वाढत गेला तसं तसं कळत गेलं. आणि मग मात्र तुकोबरांनी काही प्रतिज्ञा केल्या. त्यातली पहिली प्रतिज्ञा म्हणजे बंधनाचा तोडू फासा. ही प्रतिज्ञा आहे, ही प्रतिज्ञा आहे की माझ्या जीवनामध्ये आता वास्तविक पाहिलं ना बंध नाहीच. जे परमार्थ करत असतात ना, जे परमार्थाच्या उच्च अशा लेवलवर त्यांना कळेल मुळात बंधन नाहीच. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे मुक्तच आहे. नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका ममय आत्मा जो आत्मा आहे ममय वंश जीवलोके जीवभूतच सनातन मनःष्टांद्रिय आणि प्रकृती स्थाने कर्षती. आपण जो आहे भगवंताचा अंशच आहे. मग भगवंत जर आनंद घन परमात्मा आहे तर आपण सुद्धा काय आहेत आपण सुद्धा. पण असं जड दुःख स्वरूप असताना संसाराला आपण आपलं म्हणतो. म्हणून झालं काय, अज्ञानाच्या निद्रिस्त अवस्थेमध्ये अज्ञानात झोपेत भ्रमात आपण दुःख भोगतो. सोपं नाही. ऐका, वास्तविकता पाहिलं ना तुकोबराय म्हणतात हे जे बंधन आहे ना हे बंधन तुम्ही आणि मी अज्ञानाच्या माध्यमातून लावून घेतलंय. पण एकदा का देवाला पाहिलं तर देवाला पाहिल्यानंतर जीवनातल्या सगळ्या बेता जातात. ऐका, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळी याची भूक नवजे माझ्या. म्हणून भगवान परमात्म्याला पाहण्यासाठीच हा देह दिला. आता ऐका थोडस व्याकरण मी पाहून घेऊ. पाहणे, पाहणे हा शब्द दृदृश्यती धातूपासून झाला. आता दृदृश्यती धातूपासून पाहणे झाला. पण पाहणे म्हणजे समोरासमोर नजरा नजर एवढीच आपण त्याची व्याख्या केली. पण जरा ऐका, देवाला पाहणे याचा, देवाला जर पाहिलं ना तर पाहिल्यानंतर सगळे बंधनं तुटतात. आणि आजही जर देवाला पंढरपूर, आता सध्या तुम्ही पंढरपूरला जाऊन आला, पंढरपूरला जात असताना अनेक हाल झाले, अपेष्टा झाल्या, नवे 12 14 18 घंटे आपण दर्शनाला लागलो. पण त्रास किती वेळ, फक्त देवाला पाहत नाही तोपर्यंत. एकदा का देवाला पाहिलं तर भाग गेला शीन गेला. तुझा पाहता सामोरी तुझा पाहता सामोरी तुझा पाहता सामोरी
ध्यानात ठेवा, जे बोलतोय ना कळकळीने तुमच्यासाठीच आहे. एरवी आता एकच मंच राहिलाय सर, फक्त आम्ही बोलू शकतो संबंध नसताना, तुम्ही ऐकू शकता संबंध नसताना. उद्या जर मार्केटमध्ये बाजारामध्ये कुठं भेटा तर मी सांगितलं म्हणा विठ्ठल विठ्ठल, तुम्ही काय म्हणणार बाबाच्या गोळ्या संपल्या राव. म्हणून जी ती गोष्ट ज्या त्या ठिकाणी केली तरच बरी वाटली. आणि हीच गोष्ट आहे आजच्या काळामध्ये. म्हणून जरा सांगतोय का, वास्तविकता पाहिलं ना, भगवंताला पाहणं हे माणसाच्या जीवनातलं ध्येय. मानवी जन्माचं मूल्यांकन तेच आहे, देवाला पाहणं. मग देवाला पाहण्यासाठीच आधी आहे. बाकी सगळे कामं तुम्ही करा ना, नाही कोण म्हणताय, सगळे करा, पण त्याच्या अगोदर पहिली प्रायोरिटी फक्त देवाला पाहणं. पहिलं मुख्य कारण काय जन्माचं, देवाला पाहणं. आता ऐका, देवाला पाहिलं तर सगळे बंधनं तुटतात. मग एरवी बंध म्हणजे काय, कोण बांधतो, कशाने बांधतो, कशा पद्धतीने बांधतो. मुळात बोललो मी, वास्तविक बंधन नाहीच. पण इथं आल्यानंतर अज्ञानामध्ये तुम्ही आणि मी झालो, जगलो, म्हणून बंधनं मुळात आपणच लावून घेतले. सोपं सांगतो, तुम्ही जेलमध्ये जायलेत का, जायलेत हे नाही, खून बिन कधी नाही, कधी पाहायला तरी जा. नाशिक जेलमध्ये जाऊन जाऊ किंवा आपल्या जळगावच्या जेलमध्ये जाऊ, है की नाही. जेलमध्ये गेल्यानंतर दोन प्रकारचे कैदी, एक म्हणजे आव जाव घर तुम्हारा, आणि एक म्हणजे ठाईचं बैसुनी करा एकच, म्हणजे 20 वर्ष 18 वर्ष जन्मठेप. पण ज्याची जन्मठेपाची शिक्षा आहे त्याला अर्धी शिक्षा भोगल्यानंतर जेलर त्याच्याजवळ काठी देतो आणि त्याला एक काम सांगतो, पट्टा देतो. त्याचे कपडे बदलत नाही, त्याला काठी दंडा देतो, पट्टा देतो, त्याच्याजवळ काही काम सांगतो. म्हणजे हे नवीन जे कैदी येतात ना, यांच्याकडून काम करून घ्यायचं, आणि नाही ऐकलं तर दंडा मारायचा, टेन्शन घ्यायचं नाही. नाही ऐकलं तर, पूर्वी शाळेत जर विद्यार्थ्यांनी नाही ऐकलं तर सर शिक्षक काय करायचे, पूर्वी शिक्षक काय करायचे. आणि आता शिक्षकाने जर दंडा मारला तर, आता पहिलेच बाप मास्तर आपला पोऱ्या नाही शिकला चालीन, आणि आपला पोऱ्यानं धक्काला सर बी म्हणत बी एक बी पोटा पुरतं ते आपल्याला काय. आणि सध्या काय झालं, कोणा टीका नाही, सध्या काय झालं, आपली परिस्थिती आणि आपली जी क्वालिफिकेशन आहे आपलं ते बघा, आणि मग आपल्या मुलांना खरंच शिकवा. शिकवलंच पाहिजे. मलाही वाटतं माझा मुलगा शिकावा, परदेशात जावं, पैसा कमावा, मलाही वाटतं, स्वप्न पाहिली पाहिजे. पण करतो काय माहिती का, काही वेळेस आपण इकडून तिकडून टोप्या घालून बोलून त्याला नर्सरी टाकला, ज्युनियर केजी सिनियर केजी, तोपर्यंत शिकतो तो. ए फॉर ऍपल, झेड फॉर झेब्रा, आणि फसला गेला की मी तो आणखी शिकून येतो. मम्मी इज डॉंकी, पप्पा इज बफेलो. घरी आला का तर मम्मीला सांगतो, मम्मी इंग्लिश बोलायला लागलो, मन बाळ मन, मम्मी इज डॉंकी, पप्पा इज. आता वेड्या आईची वेडी माया, तिला काय माहिती, ती अख्ख्या गावात सांगते नानमाय मोठमाय, मन पोरे इंग्लिश बोलायला लागले. अहो तुला म्हैस कळतं का. हे जसं महत्वाचं आहे तसं 15 मिनिटं अगोदर जे सांगितलं तेवढंच महत्वाचं आहे, बरोबर का. हा, म्हणून ध्यानात ठेवा, गाड्या डेपोत होऊ देणार नाही. फक्त जे महत्वाचा मुद्दा आहे, माझा जो विषय आहे तो विषय ध्यानात ठेवा. म्हणून जीवन जगत असताना बंधनं जरी अनेक असले तरी मी काही मूळ कारण सांगतो, काही मूळ बंधन सांगतो. योगाची बंधनं वेगळी, संसाराची बंधनं वेगळी, परमार्थात सुद्धा वेगवेगळी बंधने. म्हणून आता जरा 2-4 माहिती मला तेवढे सांगतोय. पहिलं जर बंधन असेल तर ते काळाचं बंधन आहे. मानवी देहामध्ये तुम्हाला मला एक बंधन आहे काळाचं. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए शेष रहे 83, 33 कोटि देवता मर गए, पड़े काल के फांसी. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मोती जग तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मोती जग तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. एकदा जोरात टाळी वाजवली पाहिजे पैसा. कंजूसपणा करू नका येड्यावर. कंजूसपणा कराल तर तुम्हाला शेजारणाने शपथ देऊ. कंजूसपणा करायला पूर्ण दिवस
दिवसभर काम करण्यासाठी जेवढी एनर्जी लागते तेवढीच एनर्जी कीर्तन वाजवण्यासाठी लागते. आणि जेव्हा प्रमाण उंच स्वरावर म्हटलं जातं पंचमोर, तेव्हा इथून सुद्धा काका आठवतो. चला विनोदाचा भाग वजा करा. महत्वाचा मुद्दा असा आहे, पहिलं जर बंधन असेल तर काळाचं बंधन आहे. काळाच्या बंधनातून कोणी सुटलं नाही, भगवान परमात्मा सुटला नाही. मला सांगा, ऐका, तुमचं माझं सुद्धा मरणच आहे आणि देवाचं सुद्धा मरणच आहे. पण मोठ्याचं मोठं असतं आणि छोट्याचं बरोबर आहे का नाही? आमच्याकडे एक मन आहे, मोठा करणार आपला जिल्हा एक आहे, फक्त भाषा थोडे फरक आहे. मला असं वाटतं, समजा एखाद तुमच्या गावातल्या एखादी प्रतिष्ठित आप्पा नाना जे असतील ना, त्यांना वैयक्तिक नाही पण एक राहतात, प्रत्येक गावात राहतात. समजा त्यांची गाडी घसरली आणि ते जर गाडीवरून पडले तर तुम्ही काय म्हणतात? नाही, आप्पासाहेबांची गाडी घसरली. बरं का ताई, काय झालं? आप्पासाहेबांची गाडी घसरली आणि माझी जर गाडी पडली, तुम्ही काय म्हणणार? आपटाई का तू? बरोबर का नाही? आता त्यांचं माझं आपटणं आणि त्यांचं पडणं काही वेगवेगळं आहे का? मनापेक्षा त्यांना 2 दात पडी घेतात, त्यांना काय. पण मोठ्यांचं असं ना थोडंसं वजनात असतं आणि छोटाले काय कोणी वारीस नसतं महाराज. तसं आपलं मरण असतं आणि देवांचा निर्वाण असतो. पण त्यांचं सुद्धा काय, येथे नाही गुरु आले अवतार येरते पामर, इथं ध्यानात आलं ना. म्हणून भगवंताला सुद्धा जावं लागतं. पण मरण्याच्या अगोदर मला असं वाटतं मरण हे कळून घ्यायचंय. आणि ज्यांच्या लक्षात मरण आलं, ज्यांना मरणाची भीती अंतकरणातून घालवता आली, त्यांच्या जीवनातलं बंधन तुटलं महाराज. राजा परीक्षिताला ज्या वेळेस त्या ठिकाणी श्राप मिळाला संतांच्या जवळून, त्यावेळेस गंगेच्या काठावर गेले आणि 7 दिवसापर्यंत अगदी सगळं मनानं त्यागलं आणि भगवान परमात्म्याची कथा त्या ठिकाणी राजा परीक्षितानं शुकदेवांकडून श्रवण केली. राजा परीक्षितांना 7 दिवसाच्या अगोदर मरणाची भीती होती की मरणार आहे, आणि म्हणून त्यांनी प्रश्न विचारला की ज्याचं 7 दिवसामध्ये मरण आहे त्यानं काय करावं. पण 7 दिवसापर्यंत अखंड भागवत ऐकलं, 3 घंटे नाही आपल्यासारखं, आणि त्याच्यात होते बाकीचं नव्हतं. मी तो आरती उतारू रे, अखंड त्या ठिकाणी भागवत ऐकलं. भागवत ऐकल्यानंतर 7व्या दिवशी त्यांना प्रश्न विचारला का हो, थोड्या वेळात तक्षक नावाचा सर्प येणार आहे, तुम्हाला दंश करणार, तुम्ही मरणार का? एका क्षणाचा सुद्धा विलंब न लावता परीक्षितानं उत्तर दिलं, महाराज माझा जन्मच तरी कुठं झाला तर मी मरू. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मरणाधी सावध व्हावे, कीर्ती करूनी मरावे. म्हणून मरणाची भीती घालवणं म्हणजे काळाच्या बाबतीतून सुटलं. आणि वास्तविकता पाहिलं तर फक्त संतांनीच मरणावर त्या ठिकाणी विजय मिळवला. विजय मिळवण्याचा अर्थ मरण चुकवणं असं नाही होत. ऐका 1400 वर्षाचे तापितीर रहिवासी, गर्भ हरवुनी चालविले भिंतीसी. अरे 1400 वर्ष जगले महाराज, 1400 वर्ष जगले, पण मरणाला त्या ठिकाणी सामोरे गेले नाही. ते अंतकरणामध्ये भीती होती म्हणून लुकाछुपी खेळायची. पण ज्यावेळेस 5 वर्षाच्या मुक्ताबाईनं त्या डोक्यावर हात ठेवला चांगदेवरायांच्या, त्यावेळेस त्यांना कळालं चांग देव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो. आलं का लक्षात? मरणाची भीती घालवली. 1400 वर्ष काही कामाचं नाही. ऐका जरा, एकनाथ महाराजांनी देह ठेवला आणि देह ठेवल्यानंतर 4 लोक आले भाऊबंदकीतली आणि उचलला. 4 खांदे करी एक मडके जरी बाबा चालवले. आलं का लक्षात? किती कोळगावकर, लक्षात ठेवा. शेवटी एका घरातल्या मुलीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ती पहिल्यांदा नांदायला जात असताना तिची बॅग तिच्या आईनं उंबर ठेवण्याची वेळ आणि दारातून हे मढ जाण्याची वेळ, आपल्या भाषेत हे प्रेत जाण्याची वेळ एक झाली. त्या आईला असं वाटलं माझी पोरगी नांदायला चालली आणि हे अपशकून झालंय कुठं. वास्तविक ते शुभशकून आहे. शव म्हणजे शिवाचं रूप राहत आहे. पण त्या वेड्या आईची वेडी माया, तिनं असे कटकट बोट मोडले. मरी जाय जो राणवी तुले का आत्तेच टाइम भेटणार होता का रे मरा ना. कोण म्हणताय? आई म्हणतात. वेड्या आईची वेडी माया, तिला काय माहिती कोण आहे. आता तिनं 2-4 शिव्या घातल्या आपल्या भाषेत. पण एकनाथ महाराज संत त्रिकालदर्शी असतात महाराज. भूत भविष्य वर्तमान सगळं कळतंय त्यांना.
संतांनी म्हणजे एकनाथ महाराजांनी 4 लोकांच्या खांद्यावर सगळ्या दोऱ्या बिऱ्या तोडल्या. आता प्रेत आपण सोबत बांधतोय का? असं कोणून बांधतो? प्रेत बांधणारे असतील ना तुमच्या गावात, प्रत्येक गावात राहतो बा ऐका नाही. फक्त ते पाय देत नाही एवढं बरं आहे. जर तर सूट मिळालं ना पाय असं काय पळी जाणार आहे का बरं? पण का बांधतात? तोडू नये म्हणून चला तो. मग शेवटी सगळ्या दोऱ्या तोडल्या आणि 4 लोकांच्या खांद्यावर तिरडीवर उठून बसले आणि तिथूनच त्या घरातल्या म्हणजे उंबरठ्यावर असणाऱ्या त्या बाईला आरोळी मारली. ओ ताई जय हरी. तुम्ही म्हणे काय आज तुम्ही तुमच्या मुलीला जाऊ द्या, मी कधीतरी नेक्स्ट टाइम बघू, पुढे बघू कधीतरी मरू. आपण म्हणा बरं असं आपण म्हणतो त्या का आपली पोरगी येते मुंबईहून म्हणून रात्रभर त्या ठिकाणी प्रेत सांभाळावं लागतं. मग प्रेत सांभाळायला कोण भेटतं? प्रेत सांभाळायला कोण जा? आता वाटेला कोळगाव करीतच पण प्रेत सांभाळच कोण रातभर? भजनी सुरुवात केली. हरी जय जय रामकृष्ण हरी रूपा तलोचन सुंदर ते दयानंद विठो रुक्मई. चहा ठेव. चहा ठेवली. ती ताई बी एवढी हुशार, तिने अशी चहा ठी तिच्या मग आड्या काड्या दिसायला लागल्या. सगळे आड्या काड्या दिसायला लागले. पहिल्यांदा तर पिलीमान यांना असं वाटलं चला भाऊ ही पुढे एका टाइमले 10:30 वाजले. चहा आली पण तीच पहिली उकाई दिली. शेवटी भजनीपणाने विचार केला. ते म्हणे आता आमची सटकली आणि डायरेक्ट शेवटचा बघ आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. आता रातभर प्रेत सांभाळून सकाळी उठून त्या ताई येते रडताना. बाबा मला रडता येत नाही कारण रडण्याचे जवळजवळ 35,000 रुपये लागतात. त्याच्यामुळे मला काही रडता येत हे ध्यानात देतात. चला बाबा ओ बाबा उठा उठा. अगं बाई उठणार नाही तो आणि उठला तर कोणी बसणार नाही कीर्तनाने. गेले रडत असताना अनेकदा सांगते उठा उठा. उठतो का ते? नाही नाही नाही. पण ही जी ताकद आहे ही संतांमध्ये. शेवटी बघा एकनाथ महाराज दुसऱ्यांदाही त्या ठिकाणी जेव्हा देह ठेवला गावातली भाऊबंदकी आली आणि त्या भाऊबंदकांनी सांगितलं. शेवटी इकडे तिकडे फिरला आणि शेवटच्या वेळेस आमच्या शिवाय काही फेकायला कोणी शेवटी एकनाथ महाराज तिथं उठून बसले म्हणे ओ भाऊबंधानो तुम्ही वा घरी मी माया पायानं जाईल. आणि शेवटी षष्टीच्या दिवशी एकनाथ महाराज स्वतःच्या पायावर समाधी घेतली होती. म्हणून काळावर विजय जो आहे तो संतांचा आहे. तुमचा आमचा आहे का? नाही. आपला विजय नाहीच. आपलं काय हाय बीपी लो बीपी आली गुचकी भरोसा नाही. आपला एका ताबा आपला ताबा नाही. म्हणून जर काळ चुकवता येईल जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाये, आम्ही माथा दिला पाये, आम्ही माथा दिला. हा जगा काळ खाये आम्ही माता दिला पाये, आम्ही माता दिला पाये, आम्ही माता दिला पाये. जगामध्ये पूर्ण ताबा जो आहे जगाचा काळावर आहे. पण जर विचार केला ना संत एकमेव पदार्थ आहे, एकमेव समूह आहे की ज्यांच्याजवळ काळ सुद्धा तुकाराम तुकाराम नाम घेता चांगले सुद्धा थरथर करतात महाराज. एवढी शक्ती आमच्या संतांमध्ये. म्हणून त्यांनीही काळ चुकवला आणि त्यांच्या संगती जर तुम्ही आणि मी गेला तर मला असं वाटतं आपला सुद्धा काळ चुकेल. तुका म्हणे काळ हाना तोंडावरी भाता भरा हरी राम बाणे. म्हणून पहिला जर बंधन सांगता येईल काळाचं येईल. 2 नंबर जर मला बंधन सांगता येईल संसाराचं. आपुली आपण करा सोडवणं संसार बंधन तोडावे हे बंधन आहे. संसार हे सुद्धा बंधन आहे. भगवान गीतेमध्ये म्हणतात 15व्या अध्यायामध्ये ऊर्ध्व मूलमध्ये शाकम अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांशस्य प्रणानी यस्तम वेदस्य वेदवित. हा वटवृक्ष उलट टांगलेला आहे आणि याच्या मुळ्या जर पाहिल्या तर या दुःख रूपच आहे. सगळे तुमचे प्रमाण पाठ आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार आहे का नाही? संसार दुःख मूळ चौकडी इंगळ सगळे प्रमाण पाठ झाले आपल्या ऐकून. पण आपण त्या वाळूच्या ढिगाप्रमाणे तुम्ही किती वाळूचा ढीग कोरा पुन्हा वाळू पडते. तसं आपण आपल्याला सगळं माहिती आहे पण तुमचाही सुटत नाही आणि माझा सुद्धा सुटत. आणि माझं तर मत आहे
भय वाटे पर न सुटे संसार. आहे का नाही? भय वाटतं प्रत्येकाला भय. जेव्हा आपली पडती वेळ होती आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये संकट येतात त्यावेळेस असं वाटतं की कुठून बुद्धी सुचली आणि या संसारात मी पडलो. सुचतं का नाही? वाटतं का नाही? वाटतं ना महाराज. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे सोडे सब सुखी, सुखी श्याम के दास. मला सांगा, हे शरीर आहे आपलं देवाने दिलं. इथं बसल्यापैकी 25च्या पुढे जे आहे ना, 25च्या पुढं, आता 25 बी लागत नाही, पण 25च्या पुढे एखादी बिचारा असा असेल की ज्याचं काहीच दुखत नाही. प्रत्येकाला काही नाही काही. माझी सुद्धा मान दुखते. डॉक्टर म्हणतो गाडी चालवायची नाही. आता नाही चालवणे तर कोण नेणार मला? प्रत्येकाचं काही ना काही दुखतं. एक म्हणले डॉक्टर साहेब कंबर दुखतंय, एक्सरे काढावा लागेल. काढला एक्सरे. तुमच्या चौथ्या मणक्याची गादी सरकली. कापसाची घातली, चालणार नाही का? चालत नाही का? गुडघे खोबरेत तेल टाकलं तर तेल संपलं महाराज, चालत नाही. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. प्रत्येकाजवळ दुःखाची यादी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. सगळे दुखी आहे. शंकर दुखिया, ब्रह्मा दुखिया, सब दुःखों का मेला है. काय झालं आमच्या 40गावला नवीन लग्न झालं. आमच्या कॉलनीत ते राहायला आले मालेगाव रोडला. मालेगाव रोडला राहायला आल्यानंतर आता औपचारिकता म्हणून ओळख करून घेतली आम्ही. पण ओळख करून घेतल्यानंतर त्यांचं दर्शन काही झालं, 2-3 महिने काही दर्शन झालं नाही. इकडे तिकडे फिरण्यामध्ये वेळ गेला. 4-5 महिने उलटले आणि एक दिवशी असंच कीर्तन करून 2:30-3 वाजता गेलो, झोपलो होतो. आणि सकाळी त्यांच्या घरात काकडा चालू. कोणता काकडा? उठा पांडुरंगा आता दर्शन. हा नाही बरं का, कीर्तना काकडा चालू झाला. रडण्याचा आवाज येऊ लागला. आमच्या बाईने सांगितलं महाराज जरा बघा, जाऊन बघा काय भानगडी बघा. त्याला म्हटलं मला नाही जायचं, तूच जाय. ती म्हणली अहो जर बाईचा आवाज आला असता तर मी गेले असते, पण तिकडचा आवाज माणसाचा आहे, त्याच्यामुळे मला जावं लागणार आहे. मग आता उठलोच मी. उठल्यानंतर त्याजवळ गेलो. म्हणलं अरे गड्यासारखा गड्या मर्दो को दर्द नाही होतं तू रोत आहे, कशाला रडतो रे? त्याने सांगितलं महाराज तुमचं बरं आहे. म्हटलं आमचं लय अवघड आहे. असं वाटलं होतं बस केरळे चांद तोडके लावूंगा, पण कांद्याची गोणी काही उचलली जायची. 2-3 महिने बरं वाटलं लग्न झाल्यानंतर. पण नंतर आमच्या भवानीनं तिचा स्वभाव दाखवला. तिच्या मनाच्या विरोधात जर मी वागलो, तिच्या हातात जे सापडतं ती तेच मारून फेकते. मग राजा आतापर्यंत काय खाल्लं? म्हणे ताटली खाल्ली, वाटी खाल्ली, बेलणं खाल्लं, छोटे मोठे झाडू खाल्ला, सगळं खटाटा खाल्ला. आणि आज काय खाल्लं? मग म्हणे आज सकाळी माझा डबा बनवत होती तेवढ्यात लाईटनं दांडी मारली, तिनं शेंगदाणे कुटायला घेतली होती. हातात मुसळ होती. मुसळ समजते ना? ती मुसळ होती. तिने मला सांगितलं म्हणे ओ धनी. आता धनी नाही, स्वामी धनी गेला आता डायरेक्ट तिने सांगितलं म्हणे आज आपल्याला पिक्चर पाहायला जायचं. मी सांगितलं आज काही हाफ डे घेता येणार नाही, आपण नेक्स्ट टाइम कधीतरी बघू. तिने काहीच विचार केला नाही, मागचा पुढचा विचार न करता मुसळी हाणून फेकल्यानंतर आतापर्यंत छोटं मोठं होतं तर काही बी झेलून घ्यायचं, हसून द्यायचं, तिलाच मारून फेकायचं म्हणे. पण आता ती मुसळी आली डायरेक्ट समोर, पुढच्या 2 दातांनी राजीनामाच देऊन टाकला. आणि हे साठवलं होतं ना, हे डोळ्यातून होटातून आलं, तुमच्यापर्यंत आवाज पोचला. आता तुम्ही सांगा मी काय त्याला म्हटलं काहीच करू नको, मोबाईल काढून फोन लावतो. म्हणे पोलीस नको. पोलीस काय रे म्हणू का? ज्या फॅक्टरीचं प्रोडक्शन आहे तिच्या मालकाले फोन लाव. नाही समजणार. त्यानं फोन काढला आणि फोन लावला. कोणाला? हा तिच्या वडिलांना. त्याच्या वडिलांना नाही लावणार तो. म्हणजे सासऱ्याला फोन लावला आणि सासऱ्याला रडून सांगतो मामा मी तुमचं काय गोड मारलं होतं, तुम्ही मला फळ दिलं मामा मी तुमचा कोणता केळीचा बाग कापला मामा, मला असं फळ दिलं तुम्ही. तिकडून मामा त्याला सांगे जावाई सण करा आणि ठेवा जवळ, सण करा आणि ठेवा जवळ. अहो मामा मी कस काय सांभाळू एवढं मोठं फळ,
मामा म्हणतो जावई तुम्ही फक्त फळ सांभाळत आहात, 22 वर्षापासून अख्खं झाड मी सांभाळतो, याचं काय? आता इथे एक दोहा घरी येऊन जा. हम नकते तुम नकते सब नकतों का मेला, एक आया नाक वाला वो बन गया उनका चेला. आता इथे एक दोहा घरी येऊन जा. हम नकते तुम नकते सब नकतों का मेला, एक आया नाक वाला वो बन गया उनका चेला. म्हणजे संसाराचं दुःख ज्याच्याजवळ सांगायला जातो तो आपल्याच अगोदर संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीताया सेवा कुटुंबाची. म्हणून कितीही प्रयत्न केला संसार सुखाचा होतच नाही. पण जरा आता ऐका, जर संसार सुखाचा करायचा असेल तर आपल्याजवळ एक फॉर्म्युला आहे. पाय एक मुंगी, छोटीशी मुंगी माहिती आहे का? मुंगी लाल मुंगी, काळी मुंगी, धवळी मुंगी, नाही धवळी नाही लागते. त्या मुंगीला जरी तुम्ही दिल्ली जायचं असेल, दिल्ली जाता येईल का तिला सर मुंगीला? कारण तिचं आधार कार्ड नसल्यामुळे तिकीट काही कन्फर्म होणार नाही भाऊ. मुंगीच आहे ती. मग त्या मुंगीला जाता येत नाही का? जाता येईल ना. दिल्ली जाणारा माणूस पाहायचा आणि त्याच्या शर्टाचा आधार घ्यायचा. बिगर तिकीटाची तिकीट चेकर सांगेन का ताई तिकीट. तसंच आहे तुम्हाला मला आयुष्यात कधीच सुख भेटू शकत नाही. ही काळ्या दगड्यावरची रेख लिहून ठेवा. संसार सुखाचा कधीच होऊ शकत नाही. पण संत स्वरूपाची नाव जर तुम्ही आणि मी त्या ठिकाणी तिचा आश्रय जर घेतला ना, ज्ञानोबा सुद्धा म्हणतात नामाच्या सहस्रावरी या सजूनी संसारी तारू झाला. संसार तारण्यासाठी, संसार सुखाचा करण्यासाठी संतांचा जर आश्रय घेतला, त्यांना जर नाव प्रमाणे जर आपण घेतलं ना, तर मला असं वाटतं आधी संसार सुफळ झाला गे माये, आधी संसार सुफळ झाला गे माये, आधी संसार सफल झाला गे माये, आधी संसार सफल झाला गे माये. देखिले पाये विठोबाचे, देखिले पाये विठोबाचे, तो मज व्हावा, तो मन व्हावा, तो मन व्हावा, तो मन व्हावा. देखिले पाये विठोबाचे, देखिले पाये विठोबाचे, तो मन व्हावा, तो मन व्हावा, तो मन व्हावा, तो मन व्हावा. पण आश्रय जर घ्यायचा असेल संत संगतीचा, संत स्वरूपाची नाव जर मिळाली ना, मीराबाई सांगतात पहा, नाव किनारे लगो प्रभुजी, नाव किनारे लगो, नाव किनारे लगाओ प्रभुजी, नाव किनारे लगाओ प्रभुजी, नाव किनारे लगाओ प्रभुजी, नाव किनारे लगाओ. संसाराचं बंधन सुद्धा तुम्हाला मला तोडता येईल. असे बरेच बंधन आहे. मला अजून सांगता येईल पहा, वेळ कमी आपल्याजवळ. योगाचं सुद्धा बंधन आहे मला. कशाचं बंधन आहे? काही लोकांनी आज सुद्धा पहा तुम्ही, आज सहसा योगाला आपल्या जीवनामध्ये आचरणारी मंडळी फार बोटावर मोजण्यासारखी आहे. पण पदवी लावणारी मंडळी फार आहे. योगाचार्य. आता त्या पत्रिका पाहिल्या का? ते पत्रिकामध्ये अशा पदवी भेटतात बुवा. अवघड आहे. कोणाला काय पदवी लावतील? तुम्ही बी डेंजर आहे. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही छापणार आहे. काय पदवी लावून टाकतील याचा भरोसाच नाही. पदवी त्याला बसते का तशी आहे का काही घेतलं नाही. झाड पदव्या लावतात बुवा. असं बारकाने जर विचार केला ना, योग वेगळा आणि योगासने वेगळं. ध्यानात ठेवा जरा. योग वेगळं आणि योगासने वेगळं.
इकडून नाकातून हवा घेतली आणि तिकडून फेकली आणि बाहेर टाकली आणि याला योग म्हणत नाही. पूरक रेचक कुंभ पिढा पिढा आहे की नाही, याच्या गोष्टी आहे. जे 7 चक्र आहे बुवा, अनाहत चक्र, आज्ञा चक्र, ब्रह्मरंध चक्र, हे थोडंफार आहे म्हणून आलं आणि झालं बुवा योग, तसं नाही. 6व्या अध्यायामध्ये भगवान ज्ञानोबारायांनी योगाचं वर्णन केलंय. सोपं नाही. योगाच्या वाटा जे निमालेगा सुबटा, तया दुःखाच्या वाटा भागाला. योग या गविती येणे नोये सिद्धी, वायाची उपाधी संपत्ती. कळालं का? योग एवढा सोपं नाही. नाही तर हल्ली योग शिकवणारे सुद्धा सेंटर निघाले. योग आता योग सहज राहिला असता तर आम्ही काल तिकडे गेलो नसतो का योग शिकायला. योग एवढा सोपा नाही. बा योग त्या ठिकाणी देवाला मेंटेन करतो आणि योगासने ढेरीला मेंटेन करतात. ध्यानात ठेवा, जरा बारकाईने ठेवा, ऐका जरा. योग फार सोपा आहे, योगासने फार सोपे आहेत, पण योग फार अवघड आहे, कठीण आहे बरं का. एका बाईचं वजन कमी होत नव्हतं म्हणून तिने आपल्या मैत्रिणीला विचारलं, का ग माझं वजन कमी होत नाही, करावं काय. तिने सांगितलं, काहीच करू नको, सकाळी सकाळी टीव्ही चालू कर आणि सकाळी सकाळी टीव्ही पाहत बस, म्हणजे 6 ते 7, आणि जसं त्या ठिकाणी बाबा रामदेव सांगतात तसं फॉलो कर, बाकी काहीच करू नको. तिने सकाळी सकाळी टीव्ही चालू केला आणि त्या टीव्हीवर बाबा रामदेव सकाळी सकाळी सांगत होते, चला जिसको वजन कम करना हो खाली मेरी तरफ देखो और मैं जैसा बताता हूं वैसे करो. बाबा रामदेव ने सांगितलं, जिसको वजन कम करना हो खाली एक ही काम करो, सांस को बाहर फेंको, सांस को अंदर फेंको, हर रोज कम से कम 25 बार करना पड़ेगा. काय करावं लागेल? 25 बार. काय करावं लागेल? सांस को बाहर फेंको, सांस को अंदर फेंको. आता ही थोडी डोकावर पडेल होती ऐकणारी. हिने टीव्ही बंद केली, घरामध्ये पलंगावर 68 किलोची सासू झोपेल होती. हिने मागचा पुढचा विचार केला नाही आणि येलकोट येलकोट जय मल्हार पहिला टोला सासू खतम. पहिल्याच आसाड्यात सासू मारून टाकली तिने. पहिल्याच आसाड्यात. दुसरा आसाडा परत तसं. आणि किती वेळ सांगितलं होतं? कम से कम 20-25 बार करना पडेगा. 2-3 आसाड्यात सासू तर येलकोट येलकोट जय मल्हार होऊन गेली. एक सुज्ञ माणूस आला, त्यानं सांगितलं, ही बाई असं कधीच करत नाही, झालं काय? ले काय झालं? म्हणे महाराज तुम्ही गच्च बसा, तुम्हाला काय माहित नाही, गप्प बसा फक्त. वजन कमी करण्याचा फॉर्म्युला आहे बाबा रामदेव. म्हणे काय? सास को बाहेर फेको, सास को अंदर फेको. तो म्हणे ओ म्हणे मोठी माय, ती सास नाही, अगं ही सास सांगेल. एक गाणं आहे बा, फार गोड गाणं आहे, टीचरचं गाणं आहे, पण आपल्या कामाचं आहे. सासों की माला पे, सासों की माला पे ठिकाना. सासों की माला पे, सासों की माला पे ठिकाना. सासों की माला पे, सासों की माला पे नको न जाने इस श्वास का आवन हो या ना हो. म्हणून जरा ध्यानात ठेवा आणि जपून वापर. चला काय तू चालले बघून तू ना फक्त 11 वाजणार तू काय जपून वापरायचंय. श्वास सुद्धा जपून वापरा. मग तुम्ही म्हणाल का 1-1 घंट्याचा एक श्वास घ्यायचा का? तसं काही करू नका. जपून वापरा याचा अर्थ त्याचा विनियोग करा. विनियोग. हा सिंक जांभळी खोकला हे चरण ऐकलं की तुम्ही कधी? शिंक जांभळी खोकला आणि तुका वेळ वाया गेला हा संबंध असतो. तो
तुमचं कसं आहे बवादाने भजन्यादाने आम्ही आमची गोधडीताने घेणं नाही देणं नाही विचार करावा लागेल. खरं सांगू का जड जाईल पण खरं सांगतो बा एरवी तुमची ऐकण्याची मानसिकता खराब झाली आणि ज्या दिवशी तुम्ही सुधरी घ्या त्या दिवशी पहिले आपल्या हरिपाठ पाठ करणं पडेल. विठाला 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 विठाला. म्हणून सांगू का खरं काळाची गरज आहे. आज योगाचं सुद्धा बंधन आहे, संसाराचं बंधन आहे, परमार्थाचं काही काही लोकांनी आव आणला ते सुद्धा बंधनच आहे. मला असं वाटतं 150 वर्ष राज्य केली, 150 वर्ष राज्य केलं, 150 वर्षाच्याही जास्त, पण कागदोपत्री 150 वर्ष इंग्रजांनी ज्या महात्म्याने आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्यांनी रक्त सांडलं, ज्यांनी जे जे इंग्रजाचं बंधन आहे ते तोडण्यासाठी क्रांतिकारिक हा पेशा आपल्या जीवनामध्ये अंगीकार केला, त्यांचं खरंच आज तुम्ही आणि मी स्मरण करत नाही. आणि जे फक्त मला मर्यादा आहे ना बोलण्याच्या, त्याच्यामुळे मी काही जमू शकत नाही, पण एवढं मात्र खरं आहे भगतसिंग असतील, सावरकर असतील, हे जे महात्मे होते हे होते म्हणून आज तुम्हाला मला या ठिकाणी स्वातंत्र्य भेटलं. स्वातंत्र्य त्याच्या अगोदर जवळजवळ 800-850 वर्षापासून मुघल साम्राज्य त्या ठिकाणी आपल्यावर राज्य करत आहे. मुघल साम्राज्य कुतुबशाही असेल, मिनारशाही असेल, अनेक शाह्या आहे. मुघलशाही ही जवळजवळ 800-900 जास्त असेल कदाचित, मला इतिहासाची एवढी जानकारी नाही, पण इतके वर्ष राज्य केलं. पण त्याच वेळेस एक छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर मला असं वाटतं आज मी काही कीर्तन केलं असतं का. मला तारीख नाही आठवणार, कदाचित चुकू शकतो कारण इतिहास माझा विषय नाही. 13-14 जुलै 1960 का 12-13 जुलै फिक्स माहित नाही, जर ऐका तुम्ही जाणकार आहात. माझा फक्त मूळ विषय समजून घ्या. सिद्धी मसूद आणि सिद्धी जोहर यांना ज्यावेळेस कळालं पन्हाळ्याच्या गडावर छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी आहेत, त्यावेळेस त्यांनी कैद केलं छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर आहे ना. 12-13 जुलै 1660 या दिवशी त्यांना कैद केलं आणि जवळजवळ 4 का 5 महिने त्या ठिकाणी त्यांना कैद सुटले. त्या दिवशी त्याच्या अगोदर 4-5 महिने त्या ठिकाणी कैद होते. मध्यस्थी शिवा काशीद नावाचे एक न्हावी समाजातले एक महात्मा बिचारा आणि खरंच छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच हुबेहूब दिसणारा, त्यांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज सुटले. आणि सुटले जर ऐका सुटले म्हणूनच आज तुम्ही आणि मी त्या ठिकाणी हिंदू म्हणून जगतोय. सिद्धी जोहर आणि सिद्धी मसूद म्हणजे काय साधं सुद्धा नव्हता. सिद्धी जोहर आणि त्याचा जावई होता सिद्धी मसूद, हे म्हणजे फार कसाहीच ते. जरा बारकाईने विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जगाच्या पाठीवर होणे शक्य नाही. शक्य नाही. बोलणं सोपं आहे, जय भवानी जय शिवाजी बोलणं सोपं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखणं म्हणजे तुमच्या माझ्या सारख्यांना जवळजवळ 8-10 जन्म घ्यावे लागतील तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज करणार नाही. जगाच्या पाठीवर इंद्रापासून उंदरापर्यंत, चंद्रापासून उंदरापर्यंत अनेक राजे झाले. प्रत्येक राजाच्या राजवाड्यात बाई नाचकाम करताना दिसली महाराज. पण जगाच्या पाठीवर एकमेव राजा असा की ज्यांच्या राजवाड्यात कधीच बाई नाचकाम करताना दिसली नाही, छत्रपती शिवाजी महाराज. एकही राजा जगाच्या एक गोष्ट ध्यानात ठेवा, माझ्या काही गोष्टी ऐकून ठेवा, फार कामाच्या आहे. विचार करूनच मी तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोणी 19 फेब्रुवारी करतं, कोणी तिथीप्रमाणे करतं, कोणी तारखेप्रमाणे करतं, कोणी शिवसेनेप्रमाणे करतं, कोणी बीजेपी प्रमाणे करणार आहे, कोणी राष्ट्रवादी प्रमाणे करणार आहे. आपल्याला काही घेणं नाही. या मंचाचा त्यांचा काही संबंध नाही. तुम्ही छत्रपतींच्या जयंत्या जितक्या कराल तितक्या चांगल्या आहेत. तुम्हाला जर नाही कीर्तन ठेवता आलं ना तर 100% सांगतो या मंचावरून तुम्ही बिनधास्त कीर्तन ठेवू नका. तुम्हाला भजन नाही करता आली तरी छत्रपतींच्या जयंतीच्या दिवशी भजन करू नका. डीजे लावा, डीजे. काय लावा? हसू नका, खरं आहे. डीजे लावा, बँड लावा, नाचा, आनंदात नाचा, घाम येईपर्यंत नाचा, पॅन्ट फाटीपर्यंत नाचा. फक्त अट एकच आहे, शुद्धीवर नाचा गड्या. ज्या दिवशी आपण आनंद भोगतो, ज्या दिवसाचा आनंदाचा दिवस आहे, त्या दिवशी नाचलं पाहिजे ना, आहे का नाही? माझ्या मुलीचं लग्न असेल, मला जरी नाचता येत नाही तरी मी असा कवाय ना पण हलणार आहे का नाही, कारण आनंदाचा दिवस आहे. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून मी आहे. बरं, रक्ताचा तरी संबंध आहे का तुमचा माझा त्यांचा? काही संबंध नाही.
अहो रक्ताचा संबंध नसताना 16व्या शतकामध्ये त्यांनी ह्या तुमच्या माझ्या रक्तासाठी रक्त सांडलं. मग या रक्ताची काहीतरी जबाबदारी नाही का? या रक्ताची जबाबदारी एक आहे, कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या जयंतीच्या दिवशी, त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण आनंद उत्सव साजरा केला पाहिजे. संतश्रेष्ठ सावता महाराजांचा अर्थार्थी आपला काही संबंध आहे का? काही संबंध आहे का? मी पत्रिका वाचला, मला खरंच आनंद वाटला. सगळ्या प्रकारच्या समाजाने या ठिकाणी आज सहकार्य केलंय. बऱ्याच प्रकारचे गणेश मंडळ त्या ठिकाणी आहेत. मराठा समाजाचे अध्यक्ष आहे. मला वाटतं काळाची गरज आहे, तुमच्या गावापासून जगामधल्या लोकांनी काहीतरी शिकलं पाहिजे आज. नाहीतर एरवी प्रत्येकाने वाटून घेतो. वाटलं काय? सगळा सत्यानाश केला. तिकडं तर होतच राजकारण, पण इथं कशाला आहे? म्हणून एक गोष्ट सांगतो, जरा ऐका. छत्रपती शिवाजी महाराज जर नव्हते तर माझ्या बापानं माझं नाव दत्तात्रय ठेवलं नसतं. बोला, ठेवलं असतं का? काय ठेवलं असतं मग? काहीतरी नामकरण केलं त्यांनी माझं. सांगून टाकाव का? नाही सांगा ना, आपल्याला काही राग नाही, सांगा. आता इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. छत्रपती शिवाजी महाराज नव्हते तर हमीर भाई, समीर भाई, अजून गफीर भाई. इकडे अनारकली कहा चली, मैं तो कीर्तन सुनने चली. ध्यानात आहे ना? म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवतो गड्यावर, तुम्हालाही सांगतो, आणि तरुण बांधव असतील तर त्यांनी निश्चित ऐका. आनंदाने नाचा, बँड लावा, डीजे लावा, काही लावा ना, आनंदाने नाचा. फक्त शुद्धीवर नाचा, बाकी काही घेणं देणं नाही छत्रपती. जर छत्रपतींना त्या ठिकाणी कळाला किंवा पाहत असतील तर काय अवेलना करतोय आपण त्यांच्या स्वराज्याची. एक गाणं मला आठवतं, जास्त जुनं नाही, म्हटलं 2-4 वर्षाच्या काळातलं. शोध कुटर धावक सार, मीच स्वतःला पावक सार, या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला र. माझ्या राजा र, माझ्या शिवबार, माझ्या राजा र, माझ्या शिवबार. पण आनंद उत्सव करत असताना नाचलं पाहिजे, घुमलं पाहिजे. मला असं वाटतं, कारण या रक्तावर त्या रक्तानं केलेला हा फार मोठा उपकार आहे. म्हणून जर ऐका. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव काय, याच्या नगरावर, माझ्या राजाचं नाव काय. आई वाजवाचा, आई वाजवा. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, हरदेवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या मानेवर, तलवारीच्या मानेवर, तलवारीच्या मानेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधनाच्या हाती. आपल्या निधनाच्या तीरावर, आपल्या निधनाच्या तीरावर. हे प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर. माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. गाणे तर एवढे छान छान आहे महाराज. एक गाणं अजून फार छान आहे, पण वेळ नाही आपला. वाघाच्या जातीची पोलादीच्या तिची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, जयंती आली.
दिवशी तुमच्या बोटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्रिकेची अंगठी असेल ना, त्या दिवशी वाकडा बोट कुणाकडे दाखवू नका गड्याओ. ज्या दिवशी छत्रपतींची प्रतिमा असलेला टी शर्ट आपल्या अंगात असेल त्या दिवशी आपण आपली गाडी बियर बार समोर उभे राहणार नाही, याची दक्षता माझ्या तरुण भावानं घेतली पाहिजे. आणि ज्या दिवशी छत्रपती महाराज आपल्या डोक्यात बसतील त्या दिवशी आपलीच काय, परक्याची जरी रोडावर जर दिसली ना तरी तिच्यात आई आणि बहीणच दिसली पाहिजे. हा खरा मानाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांना आहे. म्हणून आपल्याला कळेल. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रात्र पाहिली नाही, दिवस पाहिला नाही, उघडी तलवार घ्यायची, सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी अवघडातला अवघड किल्ला तोरणा नावाचा काबीज केला आणि एक 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 गड किल्ले उभे केले आणि गड किल्ल्यांच्या ह्याच पायऱ्यांवर आपलं स्वराज्य निर्माण केलंय. शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देशाना धर्मापायी प्राण घेतल हाती. शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. पण भरपूर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं ती मुघल साम्राज्याचं बंधनच तोडलंय. संत श्रेष्ठ मीराबाईनं सुद्धा आपल्या जीवनामध्ये संसाराचं बंधन तोडलं. संत श्रेष्ठ सावता महाराजांनी सुद्धा संसाराचं बंधन तोडून घरच्या घरी कुठं न जाता परमार्थ साधला आणि ते सुद्धा बंधनच तोडलंय. मुळात फक्त बंधनावरच जर बोलायचं ठरलं ना तर प्रत्येक संतांनी आपल्या जीवनामध्ये बंधनं तोडले. नवे नवे योगामध्ये सुद्धा मूळ बंध, जाडिया बंध, उच्चिष्ट बंध अशा अनेक बंधन आहे. मनुस्मृती नावाचा ग्रंथ आहे, तो ग्रंथ सुद्धा म्हणतो मनैव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयो बद्धं विषयासक्तं मुक्तं निर्विषय मन. मनाच्या माध्यमातून बंधनं तोडण्यासाठी जगद्गुरु तुकोबराने अभंगाच्या प्रथम बंधनाचा तोड फासा, बंधनाचा तोड फासा, बंधनाचा तोड फासा, बंधनाचा तोड फासा. म्हणून जेवढे जेवढे बंधन आम्हाला संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कळायला लागले, आम्ही त्या सगळ्या बंधनाचा फासा तोडला आणि त्या फासा म्हणजे त्या बंधनांना कारणीभूत असणारी जी आशा आहे ती आशा सुद्धा आम्ही टाकून देऊ. ती आशा सुद्धा आम्ही टाकून देऊ. आता वास्तविक आशेला अनेक नाव आहे. आशा, अपेक्षा, चाह, इच्छा, अनेक नाव आहे. माणसाचं आयुष्य पूर्ण आयुष्य संपूर्ण आशेतच चाललंय. सर्व सुखाची आशा जन्म गेला, एक क्षण मुक्ती यत्न नाही केला, हिनता दिशा शिनपावला, माया वेष्टीला जीव माझा गेला. किंवा एकनाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात आशा हे नरकाचं प्रथम द्वार आहे. इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकाद्वारी, बोध बुदली ज्ञान दिवटी उजळा माद्वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी.
नरकाचं पहिलं द्वार आहे. आणि मला असं वाटतं माझ्या सकट तुमचं सगळ्यांचं आयुष्य ही छेदे चाललंय. जगातलं संत नावाचा वर्ग सोडला तर कोणाची सुद्धा आशा अपेक्षा खंडित होत नाही महाराज. हे बा 3 वर्ग सांगतो. देव, संत, सामान्यतः तुम्ही आणि मी. देवाला सुद्धा आशा उपजते. आशा उपजली अनंतासी, नेच वामनत्वे आले त्यासी. देवाला सुद्धा आशा आहे. बरं, देवाला सुद्धा आशा आहे. आपलंच पूर्ण आयुष्यच आशेच गेलं. 7वं वेतन लावा का 8वं वेतन चालू करा. तुम्ही म्हणणार नाही लाल बहादूर शास्त्री सारखं आमचा पगार जास्त झाला, कमी करण्यात यावा. आम्ही बी म्हणणार नाही आम्हाला जास्त 1000 रुपये पाकिटात निघाले. आम्ही बी म्हणणार नाही, कोणीच म्हणणार नाही. कारण आयुष्य आपलं सगळं आशेमध्ये चाललंय का नाही? हा, म्हणून जर विचार केला ना, जगाच्या पाठीवर एकच वर्ग असा आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं लक्ष गेलं, त्यांच्या कानावर वार्ता पडली की माझी जिजामाय एकच लुगडं त्या माझ्या माईला, आईला ती लुगडं कशी धुत असेल, कशी नेसत असेल, डोकं चक्रावतं. त्यांचं चरित्र वाचा. किती लुगडे होते सर? किती लुगडे होते? एक. आपल्या घरी कपाट उघडणं याच्याही पुढे सांगतो, तर ऐका. तुम्ही माफ करा, तुमच्यासाठी एवढ्या साड्या आमच्या घरी पडेले, शेवटच्या टायमाला लाकडाचं कामच येणार नाही. समजी गए तुमले. तरी सुद्धा दिवाळी आली का साडी, नाकाज आली का साडी, ऐका नाही. आणि एकच साडी होती तरी संसार. अहो 12 गावची जयागिरी होती बापाकडं, तुकाराम महाराजांच्या सासऱ्याकडं. पण कधी सांगितलं नाही. माझ्या बापाला सांगून टाकेन असं. छत्रपतींना कळालं, हाती, घोडे, पालखी काय असेल नसेल सगळं पाठवलं. पण तुकाराम महाराज होते, तुमचे एरवित धन ते मज के समान, तुमचा पैसा रुपया मला काही नको. आणि त्या ठिकाणी आम्ही राहिलो असतो तर आम्ही सांगितलं असतं एवढ्या महिन्याचं बरं राशन झालं, पुढच्या महिन्याचं जरा बघा. ही आमची अपेक्षा आहे. एक वर्ग जगाच्या पाठीवर की ज्यांच्या जीवनात आशा नावाचा विशेष नाही. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, आम्ही देवाहुनी बळे, आम्ही देवाहुनी बळी, आम्ही देवाहुनी बळी राहिलो निराळी ठेवून आशा. आम्ही देवापेक्षा मोठे संत म्हणतात, तुकोबराय म्हणतात. म्हणून जीवनात जर आशा टाकली असेल तर फक्त संत म्हणून म्हणतात देऊ आशा टाकूनी. आशा तेच टाकू शकतात बरं, आपण फक्त म्हणू शकतो. आम्ही फक्त पत्रिकेत लावतो वैराग्य मूर्ती. आता वैराग्य म्हणजे काय? ही लोकांपासून परलोकापर्यंत जेवढे भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. ऐकूनच त्या ठिकाणी ताप सुटतो. सगळं सोपं नाही. परमार्थ हा फार अवघड आहे. ज्यांना कळाला त्यांच्यासाठी तुका म्हणे सोपे, पण ज्यांना कळालाच नाही भक्ती ते कठीण सुळावरची पोळी. ध्यानात ठेवा गड्या. म्हणून आशा टाकून देण्याचं ते धाडस आहे, म्हणण्याचं धाडस आहे. तुझा जगद्गुरु तुकोबरा आहे, संतांजवळ आहे. म्हणून देऊ आशा टाकून. आणि तुकोबरांना ज्यावेळेस कळालं की ज्यावेळेस मी जन्माला आलो त्यावेळेस एकटा आलो नाही आणि एकटा जाणार नाही. म्हणून ज्यावेळेस तुकोबरा म्हणतात की जे मी काही उसणं आणलं ना त्याचा अहंकार सुद्धा डोक्यावर बसू नये, म्हणून त्याच्यासाठी मी काय करणार आहे आपण नाही तेच घेता शिरी, नाही होईल दुरीने
दुरीने जपंत. अरे जे माझं नाही त्याचा अहंकार माझ्या डोक्यावर बसला आणि मी माझ्या मूळ मार्गापासून दूर आलो. याचा अर्थ असा आहे, आता जी गोष्ट माझी नाहीच, जरा ऐका थोडस चिंतन ऐका, जी गोष्ट माझी नाहीच त्याचा अहंकार मला हवाच कशाला, काय गरज आहे काय? आता हा माईक माझा असं म्हणू शकतो का मी? तुम्ही उलटा नाही करणार का त्याला? हा पखवाज माझा असं म्हणू शकतो का मी? आता ज्याचं नाहीच, काय पखवाज आहे हो माझा असं म्हणू शकतो का मी? माझा नाहीच तो. म्हणजे जी गोष्ट, जो पदार्थ माझा नाही त्याचा अहंकार माझ्या डोक्यावर बसला पाहिजे का? मग सगळ्यात महत्वाचा जो दृष्टी आहे किंवा ज्याच्याकडे आपण, तुकोबरा या ठिकाणी नामनिर्देश नाही, पण ज्याच्याकडे हात करतात तो पदार्थ म्हणजे हा देह आहे. इथं जे सांगितलंय ना, हा देह आपला नाहीच. तुम्ही फक्त छातीला हात लावून सांगा माझा आहे असं म्हणा फक्त. गॅरंटी नाही घरापर्यंत जाईन बॉस, आहे का? गॅरंटी नाही, आपला नाहीच आहे बा. थोडा सिद्धांत पटवतो मी अर्थार्थी, व्यवहारही तोच म्हणतो. जर ही वस्तू माझी आहे तर याच्यावर अधिकार कोणाचा? बोला पटपट बोला, वेळ कमी आपल्याजवळ. जर वस्तू माझी आहे तर याच्यावर अधिकार कोणाचा? कोणाचा? माझा, आहे की नाही? गाडी माझी, धाबावर लावसू धर्माला लावसू. पटतं ना मी काय बोलतो? वस्तू पदार्थ माझा आहे. आता ऐका, हा हात माझा, आपण म्हणतो ना हे केस माझे, हे डोळे माझे, हे शरीर माझं. खरं सांगा बरं, हे आपलं आहे का? हा म्हणा तुम्ही, पुढे मी बोलत नाही. आपलं आहे बरं, ठीक आहे, तुमचं आहे बुवा. आता हे माझं आहे, प्रमाण सगळे पाठ आहे हो. देह काळाचे, धन कुबेराचे सगळे प्रमाण पाठ आहे आपले, पण ते येत नाही ना. केस माझे, मी 25-30 वर्षाचा असेपर्यंत काळे होते बरं का सर, काळे होते काळे. नंतर माझे काळे बाल, काळे केस कसे व्हायला लागले? बोला चट चट, कसे व्हायला लागले? पांढरे, सफेद सफेद. मग आता माझा जर अधिकार माझ्या केसावर राहिला असता, माझे जर राहते तर मी सांगितलं असतं, ए काले बने रहो, जास्त पुढे पुढे करायचं नाही, काले बने रहो. ऐकता का तुमचं? मग आपण एवढे हुशार, 20 रुपये का गोदरेज हेअर डाय लाओ, काटाओ, बोलो. किती हुशार आहे आपण, आहे का नाही? पाय आपले ना, आपले ना 40 जाऊ द्या, 35च पुढे, 35च्या पुढे सांगितलं असतं, ऐसे ही चलाते रहो. अहो महाराज, हे जाऊ द्या विनोदाचा भाग. भागवतही तेच म्हणते, देहेस्तिमां सरुधरे अभिमतिं त्यजत्वं जाया सदा दिशि सदा ममतं विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गुनिष्ठं वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठः. पद्मपुराणाचं जे रचना आहे भागवताचं वर्णन करणारी, ती त्यावेळेस गोकर्ण सांगतो आत्मदेवाला, हे तुम्ही म्हणतात माझं आहे. देह एकाळाचे धन कुबेराचे, 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 देह एकाळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, एकाळाचे धन कुबेराचे, देह एकाळाचे धन कुबेराचे, देह एकाळाचे धन कुबेराचे, देह एकाळाचे धन कुबेराचे, कुबेराचे धन कुबेराचे. किंवा अजून प्रमाण, देह पाचाचा आणला उसना, शिके त्याचे त्याला देणे लागी. जाऊ दे, एवढी बडबड करापेक्षा तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो. कारण गाड्या डेपो मध्ये जमा जाण्याची वेळ झालेली आहे.
म्हणून जरा ऐका. एका पाटलाच्या पोराचं लग्न जमत नव्हतं बरं का ताई. आता बऱ्याच पाटलाच्या पोराचं लग्न जमत हा गेले ते दिवस. लग्न जमत नव्हतं, जमलं जमलं जमलं. आता लग्न झाल्यानंतर पूर्वी पहिलं मूळ द्यायचे, पहिलं मूळ तुमच्याकडे द्यायचे का? आता देत नाही. आता पोरगी मिळायचं पडेल तेव्हा मुळाची कुठं अपेक्षा करता आहे का नाही? मूळ भेटायचं. मग गावातल्या 2-3 बाया त्या घरातल्या जायच्या, गावातल्या बायांना बोलून आणायच्या. अख्ख्या गावातल्या बाया यायच्या. चांगलं आहे, एकदम सुंदर आहे, मजाचा आहे, चहा प्यायच्या, गो गेट आउट आहे का नाही? अख्ख्या गावातल्या बाया आल्या आणि एक दिवशी पाटलीनबाई आपल्या जवळच्या एका मैत्रिणीला सांगत होती, म्हणे आपल्या गावातल्या अख्ख्या बाया येऊन गेल्या, पण आपल्या गावाच्या शेवटी एक घर आहे नानमाय. त्या नानमायनं अजून काही आपल्या माझ्या नातवा म्हणजे माझ्या मुलाचं काही मूळ पाहिलं नाही. आता ती नानमाय अशी होती, डीपीने तेल फेकी देईल आहे का नाही, आकडाने राजीनामा देईल, फूस उडी जाईल, अशी नानमाय. शेवटी नानमायच्या कानावर वार्ता गेली की पाटीलबाई असं असं म्हणते. नानमायला त्या ठिकाणी वाटलं, तिला उपरोती झाली, गेलं पाहिजे. नानमाय काठी टेकत टेकत आली आणि तेवढ्यात त्या पायऱ्यांजवळ आल्यानंतर म्हणले, पाटीलबाई आहे का? सुनबाईला सांगितलं, अगं जायचंय, माझी सासू आहे, पटकन आण, हात धर. वरती आणलं, खुर्ची टाकली, म्हणे पाहिलं का नातवाचं मूळ? आता हिला अपेक्षा अशी होती की चांगलं म्हणायला पाहिजे. आणि प्रत्येक आज सगळेजण स्तुतीप्रिय झाले. खरं कोणलेच पटत नाही, हा खरं चालत नाही, फक्त स्तुती करा. नानभाऊ वा, नानभाऊ नानभाऊ. शेवटी तिनं सांगितलं, वा वा, इतकं सुंदर तुझ्या मुलाचं, माझ्या नातवाचं मूळ, वा वा. काय पाहणं, पाटलाच्या घरचं आहे, असं आहे तसं आहे. सुनबाई चहा ठेव, साखर टाक जास्ती. पाटीलबाई सांगते. चहा त्या ठिकाणी वाट पाहतात. तेवढ्या त्या नानमायनं सांगितलं, म्हणे पाटीलबाई मूळ तर खरंच फार छान आहे, पण या मुळामध्ये जर एक बंबा राहिला असता तर बरं राहिला असतं. बंबा कळलं का तुमच्याकडे? बंबा बंबा नाही बरं का, बंबा सांगतो. बंबा बंबा. आता तोपर्यंत हिला काही बंबा माहित नव्हता पाटीलबाईला. आजीने रॉकेट टाकलं, आजीने भरपूर चहाची वाट पाहिली, पण आता चहा येईन का? आता येलो सलपानी पेस का तू? चहा आला नाही. शेवटी म्हणले येते मी. म्हणे जा. हिच्या डोक्यात फक्त बंबा, सासूबाईच्या. हिनं असं पुराण पेटवलं गो, येता जाता सुनबाईला टोमना मारायचा. बंबा दिला असता का त्याच्या घरची चिडी कोकली असते का? त्यानं का सफर पडी असतं का? त्यानं का तिनं ही 3-4 महिने पूर्ण वैतागला कान तिचा ऐकून ऐकून. दीपवाळीला तिचा बाप आला घ्यायना, याईनबाईचं भेटरी घेऊन गेला. गेल्यानंतर त्या ठिकाणी मुलीला विचारलं, दीपवाळीला म्हणले, कागद आयडे दीपवाळी सारखा सण आहे, तुझी पहिली दीपवाळी आहे, तू मला सांग मी कशी साडी घेऊ बरं तुला? त्यावेळेस त्या वैतागलेल्या त्या मुलीने सांगितलं आपल्या बापाला, पप्पा साडी घेऊ नका, माडी बांधून देऊ नका, व्याजाचं पैसे काढा, पण पहिले बंबा घाण तिच्या मड्यावर टाका म्हणे तुम्ही. त्याला बंबा घेतला महाराज. एका हातात बंबा, एका हातात पोरीची पिशवी पोचायला गेला. याईनबाईला सांगितलं, म्हणे याईनबाई हा तुमचा बंबा. इतका आनंद झाला, तोपर्यंत फिटिंगनी बंबा पाहिला नव्हता. बंबा आला, त्या बंबाच्या आनंदामध्ये तिनं व्यायला एक ग्लास पाणी विचारलं नाही, तो बिचारा तसाच निघून गेला. संध्याकाळ झाली, तिला घरात रामायण लावलं, सुनबाई लवकर स्वयंपाक करा, लवकर जेवण करा, लवकर झोपा, लवकर उठा, बंबा पेटवायचा आहे. सकाळी सकाळी महाराज कोंबडं कोकलं, पोरगा झोपेल, सुनबाई झोपेल, अख्खं घर झोपेल, अख्खं गाव झोपेल. पण हिला काही झोप लागे नाही प्रकाश महाराज. हिने बरोबर 4 वाजता बंबा उचलला. आता हिनं पुन्हा फिटिंग मध्ये बंबा पाहिला नव्हता. हिनं बंबा भेटला आणि पूर्वी ना घराच्या बाहेर चूल असायची, त्या चुलावर तो बंब्या ठेवला आणि त्याच्या खाली लाकडं घातली. चुलीत लाकडं घातले, धगधग 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 जाळ करून गेला. आणि तो काळा पाईप राहतो का, त्या काळा पाईपामध्ये पाणी ओतलं. असा पेटला बा बंबा. बंबा तर धाम परम मम झोपला. जेव्हा 2-3 हांडे टाकले आणि तिच्याच पायाजवळ पाणी जायला लागलं, तिने गुंडा आपटला आणि तेवढा रात्री 4 वाजता बोंबा मारायला सुरुवात केली. मरी जायचो ना फुटेल बंबा दिना हो माय. तिथं शिवाय घालायला लागली बिचारायला. हे तुम्हाला नाही येऊन जायचं, तुम्ही फक्त पहा. तिथंच चालू झाली ती सकाळी सकाळी 3 वाजता. सुनबाईला जाग आली, म्हणते अहो माझ्या बापानं व्याजानं पैसे काढले, सासूबाईला बंबा आणून दिला, तरी माझ्या बापाचा उद्धार करते. आता जर तुम्ही गेलात नाही आणि तिला जर काही सांगितलं नाही, तिना डोकामात बंबा टाकली तुम्ही. तो म्हणे तू गप्प बस, तू गप्प
गेला म्हणे आई कशाला बोंबा मारते म्हणले विकलेलं पाखरू काय म्हणे ती शब्द भारी ती म्हणे विकलेलं पाखरू मला काय सांगतो तुझ्या सासरानं फुटेल बंबा दिला तो म्हणे कसा पेटवला जरा बघू दे त्यानं पाहिलं चुल्यावर बंबा ठेवेल चुलीत लाकडं घालेल तो म्हणे ओ मरीमाय असा बंबा पेटवत नाही ग माझी आई त्यानं 3 पाय आणली तिच्यावर बंबा ठेवला खालून झारा टाकला आणि ते झाकण उघडलं आणि त्याच्यात त्या ठिकाणी पाणी टाकलं आणि त्या काळ्यामध्ये त्या काळ्या पैपात जडे पाणी टाके ना तिथं त्यानं जाळ टाकला आणि 3.5 गुंडे पाणी धगधग 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 15 मिनिटात टाकून रेडी आणि मग आईला सांगितलं म्हणे आई असा बंबा पेटवता म्हणे मला माहित नव्हतं रे भुक्कानं कसं माहिती होतं तुला भुक्कानं कसं माहिती होतं विनाकारण भुक्कत बसते आपलं जीवन तसंच आहे आपण विनाकारण अनंत वाचाळा बरं ती बरं त्या काहीचा गोपाळ पावे आपल्याला सुद्धा आऊट हात आहे का नाही अनमोल असा प्रकारचा आऊट हात असणारा 3.5 हातात असा हात असणारा हा मानवाचा देह आऊट हात का मानव देह भगवान जी ने दिया खाया पिया सोसे सोया आलं का लक्षात हा 3.5 हाताचा बंबा पेटवायची अक्कल पाहिजे काही बी खायचं काही बी टाकायचं एकादशी धरायची नाही उपवास करायचा नाही वारी करायची नाही कुठल्या बी काड्या घालायच्या करायचं नाही तसं करायचं नाही माय बापू हा अनमोल असा दे आहे का नाही याच देही गडे देवाचं भजन आणि हे ज्ञान नाही कुठे दुर्लभ मानुष देव धीराम शनभंगुरा तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शना एवढा सुंदर देह आहे म्हणून याच देहामध्ये जन्माला आलो याच देहामध्ये आपल्याला भगवान कळून घेता येईल पण या देहाचा अहंकार होऊ देऊ नका म्हणून पा हा जर अहंकार झाला तर होईल दुरी निज पंथ म्हणतात याचा अहंकार झाल्यामुळे आपण मूळ मार्गापासून पंथ म्हणजे संप्रदाय नाही पंथ म्हणजे मार्ग साधना साधन त्या साधनेपासून आपण परावृत्त होऊ जर अहंकार असला तर आणि ज्यांच्या जीवनात अहंकार नाही त्यांच्या जीवनात नाथिले माझे तुझे कोण ओझे वागविल हे बिगर कामाचं ओझं वागवतोय ना महाराज पूर्वी गाणं होतं पा मधल्या काळामध्ये कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे होतं की नाही अभंग ते गाणं होतं ते गाणं फार गोड आहे आज सुद्धा तेच आहे कुणाचं ओझं कुणाच्या खांद्यावर हेच कळत नाही फक्त ओझं वाहतोय आपण वाहतोय आणि कुठपर्यंत व्हायचं हे सुद्धा कळत नाही हे सगळं कळतं नाथिले माझे तुझे कोण ओझे वागविल हे बिगर कामाचं ओझं आहे वागवावंच लागणार आहे पण हे कुठपर्यंत वागवावं हे केव्हा कळेल जर तुमच्या जीवनात भजन प्रमाण असेल तर म्हणून एकदा एक काम करा हात मोकळे करा जरा गड्यावर हात मोकळे करा आतापर्यंत तुम्हाला काही त्रास दिला नाही मी म्हणून आता हात मोकळे करा एकदा कुठं बार कुमाई बार कुमाई बार कुमाई वागवावंच लागणार आहे पण कुठपर्यंत वागवायचं संत संघ कळून देते आपल्याला म्हणून ऐका जगत असताना कसं जगावं कुणासाठी जगावं हे फार महत्वाचं आहे बा तुमचं माझं जगणं आपल्या हातात नाही गड्यावं मी काय म्हणतो तुमचं माझं जगणं आपल्या हातात नाही आहे पण जगावं कुणासाठी हे आपल्या हातात आहे आपण जगतोय ना सध्याच्या काळामध्ये प्रेझेंट काळामध्ये आपण जगतोय आपल्या मुलांसाठी आपल्या पत्नीसाठी आपल्या बॅकग्राऊंडच्या आजूबाजू समाजासाठी त्यांच्यासाठी जगा ना जगलंच पाहिजे पण पहिली प्रायोरिटी पहिला जर आविर्भाव आपल्या अंतःकरणामध्ये असेल तर तो देव असला पाहिजे ज्यांच्या जगण्यामध्ये देव आहे त्यांच्या जगण्याला किंमत आहे आणि ज्यांच्या जगण्यामध्ये देव नाही
त्यांच्या जगण्याला किंमत नाही. अभंगाच्या शेवटच्या तुका माने अंतराय, तुका माने अंतराय. तुका म्हणे अंतरा, तुका म्हणे अंतरा. तुका माने अंतराय, तुका माने अंतराय. तुका म्हणे अंतराय, तुका म्हणे अंतराय. देवी काय जिने ते, देवी काय जिने ते, नाही तेच घेता शिरे. नाही घेता दीन काय. देवी काय शिने ते, देवी काय जिने ते, नाही तेच घेता शिरे, नाही तेच घेता. होईल तुरी नेक पंथ,
इतकं सुंदर झालं की मला असं वाटलं आपण म्हणून काय कमी करायचं. इतकं सुंदर म्हटलं खरं. तुका म्हणे अंतराय देविकाय जिनेते नाही त्याची घेता श्री होईल घरी. आपली वेळ संपली आहे पण फक्त एकच वाक्य आहे. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात जगावत देवासाठी मरावत देवासाठी. ज्यांच्या जगण्यामध्ये देव आहे त्यांच्या जगण्याला किंमत आहे. पण सध्याच्या काळामध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवा गड्याव, देवासाठी जगत असताना सगळ्यात महत्त्वाचं आपण आपल्या कुटुंबासाठी सुद्धा जगा. कुटुंबासाठी जगणं म्हणजे फक्त आपण पैसा कमवायचं आणि त्यांचं पालनपोषण करायचं एवढं त्याचा अर्थ होत नाही. सध्याच्या काळामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये इतका अतिरेक वाढलाय आपल्या समाजामध्ये, आपल्या हिंदूमध्ये इतका अतिरेक आहे सध्या फार अवघड आहे. मला असं वाटतं महिला मंडळ सगळ्यात जास्त या ठिकाणी. म्हणून तुम्हाला हात जोडून सांगतो, मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे. मला आज काही गोष्टी कीर्तनात सांगाव्याशा वाटतात कारण मी मगाशी बोलून गेलो सुरुवातीला. जगामध्ये आता एकच मंच राहिला, एकच जागा राहिली की आम्ही बोलू शकतो तुम्ही ऐकू शकता. एरवी कोणीच कुणाचं ऐकत नाही म्हणत. घरात बाप मुलाचं नाही, मुलगा बापाचं ऐकत नाही. पण तुकोबारायाच्या आशीर्वादाने, ज्ञानोबारायाच्या आशीर्वादाने आज सुद्धा एवढी किंमत आहे. वास्तविक आमची किंमत नाही ती, पण संत विचाराची किंमत आहे की तुम्ही आज सुद्धा आमच्या शब्दाला एवढं अनुमोदन देतात आणि एवढं झेलतात. म्हणून आमचं कर्तव्य असं आहे की आम्ही जे चांगलं आहे ते तुम्हाला सांगायला पाहिजे. म्हणून खरं सांगू, आज काळाची गरज आहे. प्रत्येक घरामध्ये हरिपाठ झाला पाहिजे, प्रत्येक घरामध्ये गीता वाचली गेली पाहिजे. कारण पहा सध्याच्या काळामध्ये शिक्षण प्रणाली फार उच्च कोटीची झाली आहे. मलाही वाटतं की माझ्या मुलांना शिकवावं, त्यांना चांगल्या पद्धतीने क्वालिफाय करून चांगल्या नोकरीला, चांगल्या जागेवर, चांगल्या धंद्यामध्ये त्यांना ॲड करावं मला वाटतं. पण खरं सांगू का, जे स्वप्न आपण पाहतो त्याच्याच अगोदर जर काही अभद्र घडू नये, पण घडलं तर सध्या बोलण्याची वेळ येते. सध्या तुम्ही टी व्ही पाहणारे लोक आहात, मोबाईल पाहतात. सध्या आपलेच राजकारणी लोक म्हणतात लव काय आणि जिहाद काय याचा अर्थ त्यांनाच कळत नाही. आणि तुम्हाला सांगू का, आता एवढा अधिकार आपला नाही पण मी जेवढं सर्च केलं तेवढं सांगतो. गुगल बाबाला विचारा, गुगल बाबाला. या गुगल बाबाने मला एक उत्तर दिलं. 2008 ते 12 पासून VS अच्युतानंद नावाचं एक व्यक्तिमत्व होतं. त्या VS अच्युतानंद नावाच्या व्यक्तिमत्वाने 2667च्या पुढं लव जिहादाची प्रकरणं 2012च्या अगोदर शोधली होती. आणि ते 12 पर्यंत पार्लमेंटमध्ये मांडण्याचा मुद्दा किंवा हा मुद्दा मांडण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवला. पण तत्कालीन सरकार असं म्हणतं की लव जिहाद नावाचं कोणतंच प्रकरण राहत नाही. आणि आताच्या प्रेझेंट काळामध्ये सुद्धा ते 2-3 आता नेता म्हणावं का नेता म्हणावं त्यांना नक्कीच कळत नाही. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. म्हणून काळाची गरज आहे. राजकारण करा घराच्या बाहेर, ऐकून ठेवा, राजकारण घराच्या बाहेर करा, पण घरात आपली संस्कृती टिकवण्यासाठी पहिली जबाबदारी आपली. म्हणून जरा लक्षात ठेवा, आज सगळ्यात अग्रेसर जिल्हा असेल, तुम्ही फिरता बाहेर, लव जिहादच्या प्रकरणामध्ये जर सगळ्यात मोठा अग्रेसर जिल्हा असेल तर अहमदनगर आहे का नाही? अहमदनगर आहे. काळाची गरज आहे. या लहान लहान मुली आहे ना, मला असं वाटतं यांच्या नजरेखालून जर गीता गेली ना तर यांना स्वधर्म नावाची काय गोष्ट हे कळेल. जर स्वधर्मावर या ठाम असतील ना, असे किती येऊ द्या, आपताप येऊ द्या, सप्ताप येऊ द्या, किती येऊ द्या, पण त्या जर स्वधर्मावर टिकल्या ना तर लव जिहाद नावाचं प्रकरण मुळात घडणारच नाही. म्हणून बापाची आणि आईची पहिली जबाबदारी आहे. जरी गीता वाचता येत नसेल तर मराठी ट्रान्सलेशन आता सध्या बाजारात मिळते. भारतीय सनातन संस्कृतीच्या ग्रंथांचं जर ज्ञान दिलं तर या गोष्टी घडतील. म्हणून पहिली गोष्ट अशी आहे की आपलं कुटुंब सांभाळा, आपला परिवार सांभाळा आणि त्याच्याच बरोबर भगवान परमात्म्याची भक्ती करा. खाता पिता बसता उठता जर त्याची आठवण केली ना तर याच्यासारखा मोठा, सगळ्यात मोठा परमार्थ जगाच्या पाठीवर नाही. म्हणून बोलत असताना काही चुकलं असेल उदार अंतकरणाने या ठिकाणी क्षमा करा. एकावनी बळी रे अशा प्रकारची गायक वादक मंडळी संत वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सुद्धा या ठिकाणी आलात. सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला विराम. ज्ञानेश्वर जय हरी मंडळी. सर्वांनी कोणी उठू नका. सर्वांना जाग्यावर चहा येईल. एकादशीची चहा आहे आज. आजचे कीर्तनकार उद्याचे श्री हरिभक्तपरायण आईसाहेब महाराज जळगावकर यांचं 9 ते 11 कीर्तन होईल. उद्याचे वारकरी श्री हरिभक्तपरायण अरुण रघुनाथ माडी यांच्याकडे आहे, याची नोंद घ्यावी. ज्यांच्याकडे वर्गणी राहिले असेल त्यांनी उद्या देण्याची कृपा करावी. आणि
जाग्यावरून कोणीच उठू नका. महाराज एक गौडण म्हणतील, एकादशी आहे आज. त्रिवेणी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ध्यान आहे उच्चारिला अधिकार न्यामुला करा क्षमा अपराध महाराज ज्ञानेश्वरा राका पाया पैकी करा करा क्षमा अपराध